कैसे हराया. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल बघा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या वादात सापडलेलं एक नाव, ते नाव म्हणजे सहर शेख. ठाण्याच्या मुंब्रामधून त्या MIMच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. इथवर सगळं ठीक आहे, पण निवडून आल्यावर त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न केला होता. त्यावर बराच वाद झाला, चर्चा झाली. कैसे हराया असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची भाषा केली. आता हिरवा करणे याचा अर्थ सगळ्यांनाच कळतो. अर्थात पुढं हे सगळं अंगावर आल्यावर त्यांनी सारव करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तशा पद्धतीचे प्रयत्न नंतर होत असतात हे आपल्यालाही माहीत आहे. पण या वक्तव्यामुळं या नगरसेविकेची चर्चा मात्र राज्यभर झाली. अन्यथा यानं कोणी ओळखायचा विषयही येत नव्हता. निवडणुकीतील विजयाचा अहंकार, गर्व, उन्माद कसा नसावा हे दाखवणारं हे एक बोलकं उदाहरण होतं. शीशे के घर में रहने वाले कभी दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते असं म्हटलं जातं. बघा, या सहर शेख यांना नगरसेविका होऊन अवघे काही महिने झालेले आहेत आणि त्यांचं पद जाण्याची आता वेळ आलेली आहे. नव्हे आता ते निश्चितही झालेलं आहे. अहो, त्यांचं जात प्रमाणपत्र हेच अवैध असल्याचा अहवाल ठाण्याच्या तहसीलदारांनी दिला हो. शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस सुद्धा केली गेली आहे. या सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार जावेद सिद्दीकी नावाच्या एका व्यक्तीने केलेली होती आणि या तक्रारीची प्रशासनानं दखल घेतली, त्याची चौकशी केली. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं समोर आलेलं आहे. अहो, त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या रहिवासी असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेलेला आहे. या तक्रारदार सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सहर शेख यांचा जात दाखल्याच्या वैधतेवर आक्षेप घेतला होता. बघा, या तक्रारीनुसार सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर नियमानुसार त्यांना नमुना 10 लागू असताना त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून नमुना 8चा वापर केला आणि त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गाचा म्हणजे OBCचा बनावट दाखला मिळवला आणि त्याच दाखल्याच्या आधारे त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे जात प्रमाणपत्र मिळवलं आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवला. अहो, केवढा विजयाचा उन्माद, कशी जिंकली त्यांनी निवडणूक, खोटेपणानंच ना. विजयाचा उन्माद धार्मिक तेढ निर्माण करण्यापर्यंत गेला. शेवटी काय, अहंकाराचा फुगा फुटला आणि या उन्मादाचं त्यांनी विचारलं होतं कैसे हराया, आणि आता त्याचं उत्तरही मिळालं. अहंकाराची नशा खाडखड उतरली आणि हे तर होतच असतं. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.